21 सप्टेंबर 1953चा तो दिवस. एक तरुण मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी घराबाहेर पडला. वाटेमध्ये त्याला एक चर्च दिसलं. त्याने विचार केला की सहज त्या चर्चमध्ये वळूया. चर्चच्या प्रवेशद्वारापाशीच एक धर्मगुरू कन्फेशनसाठी बसलेले होते. ह्या मुलाने विचार केला, आपण इथे आलोच आहोत तर कन्फेशन करून घेऊया. आणि तो मुलगा त्या धर्मगुरूंकडे गेला. त्या धर्मगुरूंच्या चेहऱ्यावरून त्याने ओळखलं की ते धर्मगुरू अतिशय आजारी दिसत आहेत. त्याने त्या धर्मगुरूंना विचारलं, फादर, तुम्हाला बरं वाटत नाही का? आणि फादरांनी सांगितलं, हो बाळा, मी फार आजारी आहे. मला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झालेला आहे. परंतु आज जगामध्ये धर्मगुरूंची कमतरता आहे आणि म्हणूनच मी ह्या ठिकाणी जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत लोकांची कन्फेशन्स ऐकत बसणार आहे. मी माझ्या घरी आलेलो आहे. इथे एक पाहुणा धर्मगुरू म्हणून आहे. परंतु मला खूप खूप कळकळ वाटते की बऱ्याच लोकांना कन्फेशनची गरज आहे, परंतु आपल्याकडे धर्मगुरू कमी आहेत. म्हणून मी मुद्दाम ह्या ठिकाणी कन्फेशनसाठी बसलेलो आहे. कुठेतरी त्या तरुणाच्या हृदयाला स्पर्श झाला. कन्फेशन आटोपल्यानंतर तो मिस्सामध्ये सहभागी झाला. 21 सप्टेंबर संत मत्तय शुभवर्तमानकार आणि प्रेषित ह्याच्या सणाचा दिवस. आणि म्हणूनच जे शुभवर्तमान वाचलं जात होतं त्यामध्ये शब्द ऐकू आले की येशूने मत्तय नावाच्या जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. आणि तो उठून त्याच्या मागे गेला. माझ्या मागे ये हे शब्द ह्या तरुणाच्या हृदयाला जाऊन भिडले. अगोदरच जणू काही ठिणगी पडलेली होती, आता वणवा भडकला. त्याने मनामध्ये विचार केला की प्रभू मला बोलावत आहे. तो कुठे निघालेला? आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी. परंतु आता तो विसरून गेला. आपल्या घरी गेला. आईवडिलांना कल्पना दिली आणि येशू संघियामध्ये दाखल झाला. धर्मगुरू झाला, बिशप झाला, आर्च बिशप झाले, ते कार्डिनल झाले आणि पोप फ्रान्सिस म्हणून संपूर्ण जगासमोर सादर झाले. ही घटना आपल्याला काय सांगत आहे की एका व्यक्तीचं परिवर्तन संपूर्ण जगासाठी लाभदायक ठरत असतं. आज शुभवर्तमानामध्ये मत्तयच्या पाचारण्याविषयी आपल्याला ऐकायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बोलावल्यानंतर तो मत्तयच्या घरी जाऊन भोजनास बसतो आणि बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्याबरोबर जेवायला बसतात. ह्याचा अर्थ काय की एक माणसाचं परिवर्तन झालं की तो दुसऱ्यांच्या परिवर्तनासाठी प्रेरणा बनू शकतो. परंतु पुरुषांनी मात्र विचारलं की तुमचा गुरु जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो? ह्याचा अर्थ की पुरुषी अजूनही शंकेच्या पातळीवरती होते. परंतु मत्तयने मात्र येशूवरती विश्वास ठेवला होता. येशूने त्यानंतर 3 महत्त्वाची वाक्ये म्हटली. प्रत्येक वाक्यावरती चिंतन करावं अशा प्रकारची अर्थगर्भ अशी वाक्ये की निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे. आपल्या जीवनात आपण खरोखर कोणाची निवड करत असतो? आजाऱ्यांची की निरोगी लोकांची? दुसरं वाक्य आहे, मला दया पाहिजे, यत्न नको. हे वाक्य होशेयाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे की दया पाहिजे, यत्न नको. ह्याचा अर्थ असा की केवळ कर्मकांड नाही तर प्रत्यक्ष कृती आणि सेवा माणसाच्या हातून घडली पाहिजे. आणि मग तिसरं वाक्य, मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलेलो आहे. नीतिमानांच्या जवळ सर्वच लोक आकर्षित होत असतात. पापी माणसापासून माणसं खूप सावध असतात. त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. खरं पाहता त्यांनाच जवळ करून त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता असते. आपण देखील ह्या पापी लोकांपैकी एक असू शकतो. म्हणून परमेश्वराकडे संत मत्तयच्या मध्यस्थीने
खास प्रार्थना करूया की हे परमेश्वरा, जसं मत्तईचं परिवर्तन झालं आणि तो तुझा प्रेषित आणि शिष्य बनला, त्याप्रमाणे माझं देखील टप्प्याटप्प्याने का होईना किंवा ताबडतोब का होईना परिवर्तन घडवून आण, म्हणजे मी तुझ्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन. आमेन.